सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या पूर्वतयारी नियोजनाच्या अनुषंगाने शासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वयातून घाटांशी संबंधित सर्व आराखडे अंतिम करावे असे निर्देश कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंग यांनी दिले। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा अनुषंगाने घाटांशी संबंधित नियोजन संदर्भात आयोजित बैठकीत आयुक्त श्री सिंग बोलत होते। यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, किशोर काळे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता विजय कुमार कोळी, सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे, तांत्रिक सहाय्यक व्ही.जी. महाले, महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। प्रत्येक घाटावर प्रवेश मार्ग व निर्गमन मार्ग, आपत्कालीन स्थलांतर मार्ग, अतिरिक्त प्रवेश मार्गाची गरज किंवा निर्बंध तसेच बॅरिकेडिंगच्या आवश्यकता याबाबत सुद्धा पाहणीतून निर्णय घ्यावा। घाटावर व घाटाजवळ तात्पुरत्या पायाभूत सुविधा ज्यात स्वच्छतागृहे, वस्त्रांतर खोल्या, वॉच टॉवर, वैद्यकीय केंद्रे यांची संख्या घाटांच्या क्षेत्रफळानुसार निश्चित करण्याच्या सूचनाही आयुक्त श्री सिंग यांनी दिल्या। घाटांची नावे अंतिम करताना त्यांचे क्षेत्रफळ व जिओ टॅग लोकेशन निश्चित असावे। घाटांची वहन क्षमता, घाटाकडे येणाऱ्या मार्गावरील गर्दीचे नियोजन, घाटांवर नागरिक व अतिमहत्वाच्या व्यक्तींची प्रवेश व्यवस्था, वाहनतळ व्यवस्था यासह आपत्कालीन काळात सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजनांचा आराखडा पोलीस विभागाने तयार करावा। त्यानुसार इतर विभागांना याच्या आधारावर आपले आराखडे निश्चित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री प्रसाद यांनी दिल्या। यावेळी जलसंपदा विभागाकडून घाटांवरील झालेल्या व नियोजन कामांची माहिती कार्यकारी अभियंता श्रीमती शहाणे यांनी दिली। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।